नमस्कार, मी नंदा गायकवाड. मी आज आशा मॅडमकडे मेडिटेशनचा कोर्स केलेला. इतकं छान आणि प्रसन्न वाटत होतं. ते जे शब्द सांगत होते ना, ते मनाला खूप भावूक होत होतं. आणि त्यांनी जसं सांगितलं की आता तुम्ही देवाचं दर्शन घेऊन बाहेर घराच्या या लाल मॅटवरून चाला. तसं चालताना लाल मॅट दिसत होती, चालत होतो आणि असं आकाशात वरती गेल्यासारखं. आणि संपूर्ण पांढरं शुभ्र संगमरवरी मंदिर होतं. त्यामध्ये पांढरी शुभ्र अशी देवी बसलेली होती, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेली. आणि खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. त्या ज्यावेळेस म्हणाले, आता तुम्ही परत आपल्या घरी चाला. तर घरी येताना मी हाताशे केले होते, तर त्यामध्ये सोन्याचा कळस होता. तो तसाच मी कळस हातामध्ये घेऊन तशीच मी घरी येत होते. परत लाल मॅटवरून मी चालत चालत दारात आले. दारात आल्यानंतर मी ज्यावेळेस उजवा पाय घरामध्ये टाकला, तेव्हा तो गोल्डन कलरचा म्हणजे सोन्याचा पाऊल उठल्यासारखा झाला. डावा पाय ज्यावेळेस मी टाकला, तो पण तसंच झाला. मी मागे वळून पाहिलं तर दोन्हीही पाऊल माझे सोन्याचे पाऊलासारखे दिसले आणि मी जसे पाऊल टाकत होते तसे ते तसेच उठत होते सोन्याचे. आणि घरामध्ये खूप पांढरे शुभ्र, माझं घर पूर्ण पांढरे शुभ्र एनर्जीने भरलेलं होतं. खूप प्रसन्न वाटत होतं. मी ती एनर्जी माझ्या दोन्ही मुलांना दिली, मी घेतली आणि खूप छान वाटलं. आशाताईंनी खूप सुंदर मेडिटेशन घेतलं. त्यांच्याकडं खरंच मेडिटेशन करावं. मनाला समाधान वाटतं, आनंद वाटतो आणि प्रसन्न वाटतं. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.